फ्रेंड्स, आज हा व्हिडिओ मी पोएम फॉर ॲप्रिशिएशन या घटकावर या ठिकाणी इयत्ता 10वी इंग्लिश टेक्स्टबुकमधील इफ या कवितेविषयी या ठिकाणी ॲप्रिशिएशन विषयीचा व्हिडिओ तयार करीत आहे। हा इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असा ठरणारा व्हिडिओ आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम जेव्हा क्वेश्चन नंबर 3B मध्ये करायचं असतं त्यावेळेला आपल्याला 5 मुद्द्याच्या आधारे कोणतीही पोएम ॲप्रिशिएट करावी लागते। या ठिकाणी पहिला मुद्दा जो आहे टायटल, ज्यासाठी अर्धा गुण त्या ठिकाणी मिळतो। सो सी इनटू द टायटल हियर वी कॅन राईट द नेम ऑफ द पोएम इफ। दुसरा मुद्दा जो आहे नेम ऑफ द पोएट और पोएटेस, हा सुद्धा अर्ध्या गुणासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्या पोएटचं नाव लिहावं लागतं। सो हियर इनटू द पोएट और पोएटेस पॉइंट वी कॅन राईट नेम ऑफ द पोएट रुडयार्ड किपलिंग। तिसरा मुद्दा जो आहे राईम स्कीम, तर या मुद्द्याला 1 गुण असतं। तर या ठिकाणी आपल्याला कवितेमध्ये एकूण किती स्टांजा आहे, किमान 1 किंवा 2 स्टांजाची राईम स्कीम लिहिणं अत्यंत गरजेचं आहे। तर या ठिकाणी या पोएममध्ये एकूण 3 स्टांजाज आहेत। तर आपल्याला या ठिकाणी 3 स्टांजाची राईम स्कीम लिहिण्याची गरज नाही, किमान 1 किंवा 2 स्टांजाविषयीची राईम स्कीम या ठिकाणी आपण लिहू शकतो। सो इन दिस पॉइंट वी कॅन राईट द राईम स्कीम ऑफ फर्स्ट 2 स्टांजाज। फर्स्ट स्टांजा ये B C B C and second stanzas A B C D as like this rhyme scheme we can write here in this point. यानंतरचा मुद्दा आहे फिगर ऑफ स्पीच। एक या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, वर्ग 9वी असो अथवा 10वी, ज्या काही पोएम दिलेले आहेत आपल्या टेक्स्टबुकमध्ये, मॅक्झिमम पोएममध्ये फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन असतं। अदर दॅन त्या ठिकाणी दुसरे पण फिगर ऑफ स्पीच आहे। तर सर्वात सोपे आपल्याला सहजपणे लिहिता यावं, त्या फिगर ऑफ स्पीचच्या ओळी पण आपल्याला सापडाव्यात, म्हणून विद्यार्थ्यांनी जर ॲलिट्रेशन लिहिलं तर बेटर वे त्यांना या ठिकाणी 1 मार्क मिळू शकतो। या ठिकाणी फिगर ऑफ स्पीचचं नाव लिहायचं आणि ते फिगर ऑफ स्पीच कोणत्या ओळीमध्ये आपल्याला त्या कवितेत फाइंड आउट झालं ते लिहायचं, म्हणजे 1 मार्क मिळतो। तर या ठिकाणी इफ या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच जे आहे ॲलिट्रेशन, आणि या ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीचची लाईन या ठिकाणी आपण लिहू शकतो, इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर। आणि त्या ठिकाणी आपण त्याचं एक्सप्लेन पण देऊ शकतो, द साऊंड ऑफ द लेटर एम इज रिपीटेड हिअर फॉर ग्रेटर इफेक्ट ऑफ द पोएम। तर आपल्याला 1 मार्क या ठिकाणी मिळतो। पाचवा मुद्दा आहे ॲप्रिशिएशन ऑफ पोएम मधला थीम और सेंट्रल आयडिया। या ठिकाणी इफ या कवितेची सेंट्रल आयडिया जी आहे ती या पद्धतीने जर तुम्ही लिहिलीत तर नक्कीच तुम्हाला 2 गुण या ठिकाणी मिळतील। तर बघा, सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम ॲज लाईक दिस, द रुडयार्ड इज व्हेरी ग्रेट इंग्लिश पोएट, ही इज अ फर्स्ट इंग्लिश रायटर awarded with Nobel Prize. Several of the lines in the poem begin with the conjunction if. The poet advised to his son, he has full faith that with all these virtues his son will be the master of whole earth. या पद्धतीने सेंट्रल आयडिया या ठिकाणी आपल्याला लिहावी लागेल। ती लिहिल्यास आपल्याला 2 गुण हमखास मिळतील। जे मुद्दे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले, ज्या मुद्द्यांची माहिती मी तुम्हाला सांगितली ती व्यवस्थित लक्षात ठेवा, ती लिहून घ्या, वाचन करा आणि 5 गुण हमखास मिळवा।